S.A. सुंदरभाऊ यांनी धारावीत सर्वात मोठी रामनवमी मिरवणूक आयोजित केली. रामनवमीच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांना धारावी काँग्रेस परिवारातर्फे आपल्या सर्वांना धारावी काँग्रेस परिवारातर्फे लाख लाख हार्दिक शुभेच्छा. सभी महिलाओं को बिस्किट तथा पानी वाटप करिएगा. गर्मी नहीं कीजिएगा, सभी को मिलेगा. गर्मी नहीं, धक्का धुक्की मत करिएगा, सभी को मिलेगा. थोड़ी शांति रखिएगा. पानी तथा बिस्किट आप लेके जाइएगा. कांग्रेस परिवार की तरफ से रामनवमी की ओर से आप सभी को सम्मानीय डॉक्टर ज्योतिताई गायकवाड़, स्थानीय कामदार, आपकी लाडली बहन, इनकी तरफ से आप सभी को बिस्किट तथा पानी वाटप है. आप इसका उपयोग लीजिएगा.
भरपूर सहकार्य करतात प्रत्येक गोष्टीत अशा धार्मिक कार्याला, आणि प्रत्येकाला म्हणजे अडीअडचणीत मदतही करतात ते. आम्ही जेव्हाही त्यांच्याकडे गेलो सहाय्य मागायला तेव्हा त्यांनी आम्हाला मदत नेहमीच केलेली आहे. का म्हणून का त्यांना का इतकं सपोर्ट तुम्ही करावं लागलं की त्यांनी सहकार्य तुम्हाला चांगलंच सहकार्य करतात प्रत्येक गोष्टीत. जे असं नाही की कोणाला तोंड बघून वगैरे नाही, नेहमी कसंही माणूस म्हणजे गरीब कसंही असू द्या त्यांनी प्रत्येकाला सहकार्य करतातच. खूप छान काढलेली आहे. मग तुम्हाला कसं वाटतंय की हर वर्षी असंच निघालं पाहिजे? हो हो नक्कीच. अजून या पुढच्या वर्षी बी असंच फिरून बिरून हो खूप जोमाने झालेली पाहिजे ही रॅली. धारावीमधला सगळ्यात मोठा सण म्हणजे रामनवमी आहे आणि वज्रदल हा जवळजवळ 10-20 वर्षापासून हा कार्यक्रम करत आलेले आहेत. त्याच्यामध्ये सर्व पक्षीय म्हणून आमचा भाजप हा सगळ्यात पुढे असतो. भाजपचे जास्तीत जास्त कार्यकर्ते हिंदुत्वासाठी आलेले असतात. खूप सुंदर मिरवणूक होणार आहे. सर्व धारावीकर याची वाट बघत आहेत. या मिरवणूकमध्ये आपल्या सर्व पक्षीय असून जास्तीत जास्त हिंदुत्ववाले नेते सर्व सहभागी होतात आणि भगव्याचा मान ठेवून जय श्री राम हा नारा पूर्ण धारावीमध्ये घुमतो आणि हा नारा पूर्ण धारावीवर घुमून धारावीमध्ये शांततेत ही रॅली होते. आज खूप वर्षाचा रेकॉर्ड आहे की शांततेत करतात. सुंदर दादांनी आपलं ही रॅली काढली त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? सुंदर दादाने जी रॅली काढली आहे त्याच्याबद्दल जर मला बोलायचं असेल तर हे खूप सुंदर आणि खूप छान. आज गेली 22 वर्ष ह्या रॅलीचं हे रॅली धारावीतून निघत आहे आणि अशा रॅली ही निघालीच पाहिजे. कारण प्रत्येक हिंदूंचं हे एक जे रामावर असलेलं प्रेम श्रद्धा तसंच ते प्रेम ह्या रॅलीमधून लोकांसमोर दिसून येतं. आता काय लोक आहेत की आता कन्वर्ट व्हायला लागलेत की या धर्मामध्ये चालले त्या धर्मामध्ये चालले, त्यांच्याबद्दल काय बोलणार आहे? नाही म्हणजे समजलं नाही म्हणजे तुम्ही काय बोलता. आता जी माणसं आहेत या धर्मामध्ये चाललेत त्या धर्मामध्ये चाललेत कन्वर्ट व्हायला लागलेत. हिंदू धर्मातला कुठलाही माणूस कुठल्याही धर्मामध्ये जात नाही. आता परिस्थिती वेगळी आहे. आता इतर धर्मामधल्या लोकांना हिंदू धर्माचं महत्त्व कळायला लागलंय आणि हिंदू धर्मामध्ये पदार्पण करत आहेत. दादांनी आपलं ही रॅली काढली आहे त्यांच्याबद्दल काय बोलू शकता तुम्ही दादा? जय श्रीराम. जय श्रीराम. सगळ्या धारावीच्या हिंदू नागरिकांना जय श्रीराम. रॅली दरवर्षाप्रमाणे यंदाही रॅली निघाली आहे आणि दरवर्षाप्रमाणे यंदा युवा हिंदुत्व व महाराष्ट्र नवनिर्माण सेनानी सगळ्या राम भक्तांना आणि माझ्या हिंदू भावांना थंडगार पाण्याचं लाभ केला आहे. तर सगळ्यांनी थंडगार पाण्याचा लाभ घ्यावं. दादांनी ते रॅली काढली आहे त्याच्याबद्दल तुम्ही मत मानू? मी आता बोललो ना दरवर्षाप्रमाणे ही रॅली निघते आणि दरवर्षाप्रमाणे या रॅलीला मोठ्या संख्येने हिंदू बांधव आपले उपस्थिती राहतात. तसंच मला अजून एक आपल्या सगळ्या हिंदू बांधवांना निरोप पोचवायचे की सगळ्यांनी एकत्र या. आता वेळाची गरज आहे. सगळ्यांनी एकत्र येणं, सगळ्यांनी एकत्र उभं राहणं आणि कटोगे तो बटोगे हा आमचा नारा आहे. तर सगळ्यांनी एकत्र यावं हीच सगळ्यांना हिंदू बांधवांना नम्र विनंती. पुन्हा एकदा जय श्रीराम जय शिवराय. सुंदर दादांनी ही रॅली काढली त्यांच्याबद्दल काय बोलू शकता तुम्ही? जय श्रीराम. ही ॲक्च्युली रॅली नाही, ही आपल्या हिंदुस्थानाची एकता आहे. हिंदू लोकांची एकता दाखवण्याचा आपण आतोनात ही प्रयत्न केलेला आहे आणि ही रॅली प्रत्येक फक्त रामनवमीला न निघता प्रत्येक हिंदू सणाला निघली पाहिजे असं मी सुंदर बाईंकडे एक माझी रिक्वेस्ट सांगेन. कारण येणारा काळ हा फक्त आपल्या हिंदूंचाच असला पाहिजे आणि आपला हा हिंदू ध्वज अखंड हिंदुस्थानात असा डौलाने डोलला पाहिजे ही आमची मनोभावे सुंदरबाईंकडे आणि सर्व हिंदू भावांना प्रार्थना आहे. जय श्री. त्याच्याबद्दल काय बोलू शकता तुम्ही? माझं एवढंच म्हणणं आहे, आपण सगळे हिंदू आहोत. सर्वांनी मिळून मिसळून प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी झाले पाहिजे आणि हाच आपला हिंदुत्वाचा जल्लोष पूर्ण जगभरात प्रसिद्ध झाला पाहिजे. आणि धारावीमध्ये सुद्धा मी फक्त एवढंच बोलेन, जय महाराष्ट्र. मी आपलं ही रॅली काढली आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? काय नाही, दरवर्षी अशीच रॅली निघते रामनवमीची, अशीच चांगली आणि व्यवस्थित. धारावीत सगळे माणसं बाहेर निघतात, मराठी माणसं सगळे हिंदू धर्म सगळे बाहेर निघतात. दादांसाठी काय बोलू शकता तुम्ही? खूप चांगलं, ते चांगलं काम करतात ते धारावीत बस.
काय नाही, दरवर्षी सारखी मोठी रॅली निघाली, सगळे राम भक्त उत्साहात आहे, उत्साह आहे दादासाठी सगळ्याच्या. काय बोलू शकतात का? हा, सुंदरांना जे दरवर्षी करतात चांगले काम करतात ते. सगळे भाविक, सगळे महिला पुरुष लहान मुलं सगळे एक मिळून जोशामध्ये उल्हासाने रामनवमी निघाली. सकाळपासून सगळे हे चालू आहे, पूजा वगैरे, आणि सगळे आम्ही आनंदी आहोत. त्यांच्याबद्दल काय बोलू शकतात? धारावीत आणि पूर्ण भारतामध्ये आज रामनवमी एक जोरात उत्साहात साजरा केला जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं सदैव हिंदुत्वावर प्रेम होतं आणि आम्ही सर्व शिवसैनिक हिंदुत्वाचा सण जोरात मनवणार. धारावीमध्ये हिंदुत्व जोरात चाललं आहे आणि 80% समाजकारण, हे समाजकारणामध्ये जे राम राज्य चालू आहे ते जोरात चालू आहे. त्यासाठी आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे खासदार राहुल शेवाळे साहेब यांचा पूर्ण सहभागी आहे. सुंदर भाऊनी हे आयोजन केलेलं आपलं तुम्हाला चांगलं वाटतंय का? ह्या दरवर्षी वज्रदल आणि सुंदर याच्या हिशोबाने हे चालतोय जे काही कार्यक्रम आहे आपला, आणि हे कार्यक्रम आजपासून नाही, खूप चालायला पाहिजे का नाही. आयुष्यात जेपर्यंत आपण जिवंत राहणार आहे तोपर्यंत हे चालणारच आहे, कधी थांबवणार नाही आहे. कारण रामजी आपले जे आहेत ते कधी त्यांचा अंत असं काही कधी नसतो. त्यांचा जो मनात जेव्हापासून जोपर्यंत आपल्या मनात असणार आहे तोपर्यंत चालतच राहणार आहे. हे कधी नाही थांबणारा कार्यक्रम आहे आणि सगळ्यात मनापासून नेहमी ते चालतच राहील, अजून पुढे अजून जास्त होत राहील, हेच आमचं मनोकामना. सुंदर भाऊनी असं ही ठेवलं उत्सव, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? खूप चांगल्या प्रकारे हा राम जन्मोत्सव उत्सव धारावीकर साजरे करत आहेत. प्रत्येक हिंदूंचं या राम जन्मोत्सवामध्ये, या शोभायात्रेमध्ये सहभाग झालेला आहे. भूतोन्नत भविष्य अशी शोभायात्रा आज निघालेली आहे. धारावीकरांनी खूप उत्स्फूर्त असा सहयोग या वज्रदल रामनवमीच्या शोभायात्रेला दिलेला आहे. सर्व धारावीकरांचे, हिंदूंचे मी आभार मानतो. दादा, ही पुढे चालायला पाहिजे का नाही? हो, असं सर्व हिंदूंनी हे असं सहकार्य केलं पाहिजे. अशा वेगवेगळ्या शोभायात्रा धारावीमध्ये निघायला पाहिजे व हिंदूंची ताकद आम्हाला धारावीमध्ये दिसली पाहिजे. असं सहकार्य प्रत्येक हिंदूंनी केलं पाहिजे. आम्हाला चांगलं वाटायला लागले. आम्ही आमच्या धर्मासाठी, आम्हाला सुंदरजी आमच्यासाठी खूपच आभार सुंदरजीचा. आणि हे राम जन्माचा आम्हाला उत्सव पुढे निघायला पाहिजे. अजून आपले हिंदुत्व आपल्या रामासाठी, आपले काय बोलू शकता? सुंदर अंदाज चांगले आहे आणि आम्हाला सगळ्याला सहायता करतात हर एक प्रोग्रामला. आणि सुंदरजीची लई मदत आहे आमच्यासाठी आणि पब्लिकसाठी.